स्वतःच्या कमीपणाला स्ट्रेंथ बनवा, लॉजिक वापरा. दुबईमध्ये फक्त तेल आहे तरी आज पर्यटनात 1 नंबर देश आहे. सगळ्यात जास्त निसर्ग आपल्या भारताला आहे, फक्त आपण लॉजिक वापरत नाही. अरे बोलणाऱ्याचे हुलगेही विकतात, बोलता आलं काही बी बोलायचं नाही. आपण फालतू बरंच बोलतो. तुम्हाला लय आवडती तो अशा माझा जीव निघत नाही, तुम्हाला लय हे जरा अभ्यासात वापरा ना. ही स्त्रीचा अवमान करणारी माणसं मला कधी कधी कौतुक वाटतं दादा तुमचं. अरे कुठल्या मातीत जन्माला आलात, काय वागतोय, कसं वागतोय, कसलीच जाणीव नाही याची. आई ना दादा, फक्त चौकात बसणार 2-4, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, तुझी आली बघ, माझी गेली बघ, गोरी दिसली, गाला फसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि काय वाटतं काय दादा, तुम्ही स्त्रीचा अवमान करणार आणि देव तुम्हाला. अरे देव काय, देवाला माफी नाही. देवघर आहेत तुमच्याकडे, देवघर माय मावल्या देवघर आहेत का? हा, आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जातात, तुमच्याकडे? जस्ट आस्किंग ग माय मावल्या, बोलत जा ग माय पटपट. देवघरात तुमच्या बाळकृष्ण आहे, गणपती बाप्पा, विठ्ठल, ब्रह्मदेव, सगळ्यालाच हाय नसते म्हणायचं. ब्रह्मदेव इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र जर सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. पिताय उत्पत्तीची ताकद आहे तरी सुद्धा देवघरात नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर वाईट नजर गेली. देव असून देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. महाराज तरी नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखणा चंद्र 23 बायका झाला. गुरूंकडे गेला शिक्षा घ्यायला, 14 विद्या 64 कला. आणि शिक्षण घेण्याला गेल्यावर स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्यांची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र फार नको वाढवायला. परिणाम चंद्राला डाग आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला, नारद चुकला चाळा भूषणाचा. ही अवस्था स्त्रीच्या अवमानाची. शास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे ना परमात्मा तिथे नांदतो, पण जिथे स्त्रीचा अवमान आहे ना तिथे परमात्मा नांदत नाही. पण माय आपली ताकद समजून घ्या आणि ह्या ताकदीला वापरा. छत्रपती मासाहेबांच्याच पोटी जन्माला का आले याचा कधी विचार केलाय? कुस धन्य धन्य थोराई शिवराया चिचिचाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुचरा महाराचा मोकळा करा, आवाज खेचू देऊ नका. मुजरा महानाचा मानाचा चिंता, मुजरा महानाचा मानाचा चिंतायला. टाळी 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 बसलेलं उभा राहिलेले. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, आवाज
फक्त त्या काळात आर्यमनी विमल माणिक चंद होती म्हणून मावळे घडले. आता जरा अवघड आहे नाही का? मावळा अरे 80 वर्षाचे शेलार मामा, 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाण्याच्या भोकांडी बसून दातानं त्याच्या नरडीचा घोट घेतात. हे शिवरायाचे मावळे. काय होणार आहे? छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. प्रजांनी विचारलं, आई साहेब पाया नाचतात? आई साहेब सांगतात काय करणार, पोटाची खळगी वाळायची म्हणलं की काहीतरी करावं लागतं. 5 वर्षाचं लेकरू आईला सांगतात, आई साहेब आयुष्यभर पुरेल इतकं धान्य त्यांच्या दारात नेऊन टाका, पण तिला सांगा देवघरातली देवी आहेस, कुणासमोर लाचार व्हायची गरज नाही. वाईट वाटतं दादा, त्याच महाराष्ट्रात पुन्हा एकदा बाया नाचवणाऱ्या अवलादी जन्माला आल्या. पैशाच्या माझावर साले बाया नाचवतात. काय वाटतं बहीण आहे, चुकलं तर माफ करा. कानाला हात लावते, शरणावर मस्तक ठेवते तुमच्या. छत्रपती शिवरायांच्या पवित्र मातीत जन्मलेली माणसं आपण. दादा आपली औलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी आहे. स्त्रीचा मान ठेवायला शिका. छत्रपतींचा वय वर्ष 15. मासाहेबांनी स्वराज्याचा बाळकडू हातात दिला. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17. वयाच्या 17व्या वर्षी माझ्या राजांनी पहिला गड किल्ला जिंकला, तोरणा. काय होतं महाराष्ट्रात? मासाहेब 7 वर्षाचे शिवराय घेऊन पुण्यात आले. रायारावानं मातीवरनं गाढवाचा नांगर फिरवला आणि अंधश्रद्धा पसरवली. जो कुणी या मातीत पीक पिकवेल निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. मासाहेबांनी सांगितलं, झाला तर झाला माझा निर्वंश. पहार उपसली, माती माझी, जमीन माझी, कष्ट माझं. तुम्ही कोण सांगणार आहे? बघायला माणूस नव्हता पुण्यात. आईसाहेबांनी सांगितलं, अरे या तुमच्या हक्काची माती आहे, कशाला पिकवायला घाबरताय? माणसांनी विचारलं, मासाहेब अहो कुणाकडे बघून यायचं, कुणाच्या जीवावर यायचं? 7 वर्षाच्या पोराकडे हात करून मासाहेब सांगतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर यायचं. घडवायचा इतिहास. 7 वर्षाचे शिवराय हाताला घेऊन मासाहेबांनी सोन्याचा नांगर मातीतनं फिरवला. शेतकऱ्यांनी विचारलं, आई साहेब आलो तर खरं, पिकवायचं काय? तेव्हा बी बियाणं खत बैलजोड्या द्यायला माझ्या मासाहेबांनी महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था चालू केली. महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था मासाहेब जिजाऊंनीच चालू केली, जिचं नाव होतं स्वराज्य. कशासाठी? इतिहास घडला कुणाच्या जीवावर? मासाहेबांच्या. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुबड्यांना नव्हता खोगाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुबड्यांना नव्हता खोगाली. होती जिजाईला खंत झालं शिवपात संत. होती जिजाईला खंत झालं शिवपात संताचं पूजित महाराज सांग. मुजरा माहणा मुजरा महानाचा मानाचा चिंता. मुजरा महानाचा मानाचा चिंताईला. मानाचा मानाचा चिंता. नक्की नक्की बोला, ही शिवरायांची जिजाई.
दुसऱ्या मानाचा आयनाचा चेचाईला आणि ज्यांना जय म्हणून वाटत नाही त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या. काय काय माणसं मलाच म्हणतात लय तू इथे ग भांडवल करते काय. अरे जाणीव है वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. काही काही माणसं असून नसल्यासारखे आहेत बघा, काही त्यांना गरज नाही आहे. म्हणून विनंती आहे थोडेसे विचार करा. अरे आजकालची माणसं जराही धीट नाही आहेत. शिवशाही पुन्हा यावी असं का वाटतं. आजकालचा शेतकरी 1 वर्ष पिकलं नाही तर आत्महत्या करतो. आता पीक नाही चांगलं आलं, आजकाल आत्महत्या म्हणजे किरकोळ गोष्ट झाली आहे. परवा दिवशी मी मला वाटतं TV पाहिली, 11वी-12वीचा पोरगा बाप कावला म्हणून फाशी घेतली. आता बापाला नाही तर का मग शेजारच्यानं कावायचं का तुला. बापाने रागावलं म्हणून फाशी घ्यायची. पुरं चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला फाशी, चांगले मार्क नाही पडले फर्स्ट स्टेशन फाशी, चांगल्या ठिकाणी नोकरी नाही लागली फाशी, पोरगी नाही म्हणली फाशी. ही फाशी घ्यायची कारण आहेत. अरे काही जगायला कारण कमी आहेत, मरायला लई आहेत. मरायला खूप कारण आहेत, मरायला काय कारण कमी आहेत. पोरगा रडायला लागला तरी वाटतं ह्याचं बी रडत दाबावं ना आपलं बी दाबावं वाटतं का नाही. मरायला काय कमी, मरण क्षणाक्षणाला यावंसं वाटतं, पण जगायला कारण कमी आहे. आणि जगायचं सगळ्यात मोठं कारण आहे की हा देह फार कष्टाने मिळालाय. परमात्म्याने हा देह त्याच्या नामचिंतनासाठी दिलाय, म्हणून हा देह त्याच्या नामचिंतनासाठी सुखा समृद्धीनेच घालवायचा. कारण जगणं फार अवघड आहे. अगदी गोड जगा, आहे तो क्षण आनंदाने जगा. चुकलं मान्य करा पण जिद्दीने जगा. जगा विनाकारण उगच मरायच्या गोष्टी करायच्या. शिवशाही काय हवी, कारण पोराचं बापाच्या मांसावर आणि बापाचं पोराच्या मांसावर नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवरायांच्या काळात होता. एवढा भीषण दुष्काळ शिवरायांच्या काळात असताना सुद्धा एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. ही शिवशाही आहे. आता सरकार बोंबलतंय संडास बांधा, संडास बांधा, संडास बांधा. 350 वर्षापूर्वीचा रायगड आहे. आजही जाऊन बघा, तुम्हाला शौचालय अजूनही रायगडावर दिसतील. काय कौतुक आहे माझ्या शिवरायांच्या दूरदृष्टीचा, कौतुक आहे. अरे काय व्यापार कौशल्य, काय ती नजर. अरे आत्ता सरकार सांगतंय पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यासाठी बांधली. आता आम्ही ज्या सातबाऱ्यावर उड्या मारतो ना, आपला सातबारा लय मोठा, आपल्या बापाचा सातबारा, तो सातबारा तुमच्या बापाचा नाही, महाराष्ट्राच्या बापाचा आहे. सातबाऱ्यावर आपली नावं आहेत त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शब्द नाही, शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. 12 काड्या, 4 हात, पगार पडत गेला दर 1 तारखेला. तुमच्या हातात पडणारी पगार याचे देणेकरी छत्रपती शिवाजी महाराज. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत शिवरायांनी चालू केली. त्याच्या आधी नव्हती. पाटीलकी, देशपांडे, देशमुखी ही शिवरायांनी बंद केलं. आणि मग आम्ही सरकारी नोकरदार, खाजगी नोकरदार आणि मग महिन्याला पगार. पण मी म्हणते कशासाठी रे. अरे नाही नोकरी भेटली, करा ना व्यापार. कशाला भीता. अरे या वर्षी यश नाही आलं, पुढच्या वर्षी नाही आलं, त्याच्या पुढच्या वर्षी. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा तो तुमच्या पाठीशी. अरे करा ना कष्ट, अरे लढा. तुम्हाला वाटत नाही 4 माणसात नाव असावं. घ्या इतिहासातनं हे घ्या, व्यापार कौशल्य घ्या. शेतकऱ्याची पोरच मोठी व्हावी आणि शेतकऱ्याच्या पोरांनी स्वराज्य निर्माण करावी, दूरदृष्टी शिवरायांची होती. आम्ही काहीच घेतलं नाही हो दादा. घ्या ना संतांकडनं. अहो 16 वर्षाचे मौली जर ज्ञानेश्वरी सांगतात, 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतात, तर आम्ही कुठं कमी पडतोय.
कारण आम्हाला खरं कळलं नाही. आम्ही अजूनही कल्पनेतच आहोत, धुंदीतच आहोत. म्हणून आम्हाला म्हणावं लागतं जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. अहो जागे व्हा दादा. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप, हुजूर जावनिया एवढी चुकवा की खेप, हुजूर जावनिया एवढी चुकवा की खेप. अहो पण जायचं कुठं? देवाची हे देवाची तुम्ही संत माय बाप एवढा उपकार केला. माझं ज्ञाती तवरी दाखवा तिनाचा सोयरा. मृत्यू लोकी एक न कर त्याचं नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार केला. माझं ज्ञाती तवरी दाखवा तिनाचा सोयरा. तिथं गेल्यावर काय होईल? अहो गॅरंटी आहे. 4 बंधनं ज्यात माणूस बांधला. कर्म, संसार, जन्म, मृत्यू, वासना. प्रथमता कर्म शास्त्र आदर्शबलानुसंतताने कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. द्वितीयता वासना. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा जन्मले तुझी मनापासून निर्माण होते आणि याच्यामुळे भले भले अडकले. मग ज्यांच्या 2 अक्षरांनी वाल्याचे वाल्मिकी झाले त्यांनी भक्तिसूत्र सांगावी. ते नारद सुद्धा ज्या वासनेमुळे भगवंतापासून दूर व्हावे. तुम्ही समजू नका हिला थट्टा. बल्ले बल्ले शिलावीला पट्टा. समजू नका हिला थट्टा. बल्ले बल्ले शिलावीला पट्टा.